महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांची टाइमलाईन घेत मंत्री आणि अधिकाऱ्यांना कामाला लावले। त्यानुसार आता मंत्री आणि अधिकारी प्रत्यक्ष फील्डवर उतरल्याचं दिसते। पाहूयात हा रिपोर्ट। गतिमान महाराष्ट्र, अंमलबजावणी ही वेगवान। फडणवीसांच्या आदेशानंतर मंत्री ही फील्डवर, अधिकाऱ्यांच्या कामकाजालाही वेग। सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 100 दिवसांचा टास्क देत मंत्र्यांना वेगवान कामकाजाचे आदेश दिले। सरकारमधल्या सर्व मंत्र्यांना आठवड्यातील किमान 3 दिवस मंत्रालयात तळ ठोकून लोकांची कामं करण्याचे आदेशही दिले गेले। त्याचप्रमाणे आठवड्यातले 2 दिवस राज्याचा दौरा करत प्रत्यक्ष फील्डवर जात पाहणी करण्यास सांगितलं गेलं। त्यानंतर भाजपच्या मंत्र्यांकडून लागलीच दौरे करताना विभागातल्या अधिकाऱ्यांनाही कामाला लावल्याचं पाहायला मिळतंय। बावनकुळेंनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आठवड्यातून एकदा तर तहसीलदार, प्रांत अधिकाऱ्यांना 2 वेळा गाव भेटीचे आदेश दिले। शिवेंद्रसिंह राजेंनी बांधकाम खात्यातील सर्व अभियंत्यांना आठवड्यातून 2दा रस्ते, पूल, इमारतींची पाहणी करण्याचे आदेश दिले। अशोक उईके स्वतः भाजपचे आमदार आणि खासदारांसोबत आदिवासी आश्रमशाळात वास्तव्य करणार, समस्या जाणून घेत उपाययोजना करणार। प्रशासन आता जनतेच्या दारी जाणार आहे। सरकारला सर्वसामान्यांचा विकास किंवा सेवा द्यायला त्या ठिकाणी सोपं होणार आहे, गतिमान सरकार होणार आहे आणि देवेंद्रजींच्या बदललेल्या देवाभाऊ सरकारचं हे प्रतिबिंब आता दिसायला लागलेलं आहे। सरकारी काम आणि 12 महिने थांब ही म्हण सर्व परिचित आहे। ग्रामीण भागातील लोकही स्थानिक पातळीवर काम होत नसल्यानं मंत्रालयाच्या चक्रा मारत असतात आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीसांनी गतिमान महाराष्ट्राची टॅगलाईन घेत मंत्री आणि अधिकाऱ्यांना कामाला लावलंय। आता सर्वसामान्य जनतेची कामही वेळेत पूर्ण होतील हीच अपेक्षा। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।